पूर्व स्वास्थ्य मंत्री दीपक सावंत ने नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कहा कि बच्चू कडू के मुद्दे पर कोई आधिकारिक चर्चा अपने संज्ञान में नहीं है और अंतिम निर्णय पार्टी नेतृत्व ही लेगा। उन्होंने मराठी अनिवार्यता का समर्थन करते हुए कहा कि महाराष्ट्र के कामकाज के लिए मराठी आनी चाहिए और भाषा को बनाए रखना जरूरी है। मुंबई में सभी भाषाओं के साथ मराठी को भी मजबूत रखने पर जोर दिया गया है। पंकजा मुंडे के तलाक फैसले पर उन्होंने कहा कि वही इस पर बेहतर जानकारी दे सकती है। नागपुर में चल रही BLO बैठक और मतदाता सूची पर पुनर्निरीक्षण के दौरान लेकर उन्होंने संघटनात्मक तयारियों की जानकारी भी दी है। मी पण आपल्यासारखंच मीडियावरती ऐकतो आहे, कारण याविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा माझ्या कानावरती जी आली ती मीडियामधून, प्रिंट मीडियामधून आली आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आली। त्यामुळे जर बच्चू कडू येत असतील तर चांगलंच आहे, पक्ष स्ट्रेंथन करतील अशी आशा करूया। एकंदरीतच मागणी त्यांची जी आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये पदाधिकाऱ्यांना समाविष्ट करून घ्यावा। दोन गट पडलेले आहे, तुमचं आव्हान काय जर होत असेल तर तुमचं आव्हान काय आहे का, तयारी असेल त्याची? नाही, आव्हान वगैरे काय, कारण शिंदे साहेब माननीय आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जर हा विचार केला असेल तर तो स्वागतार्ह आहे, कारण पक्ष हा वाढला पाहिजे, विदर्भात देखील पक्ष वाढला पाहिजे अशीच आमची भूमिका राहील। मराठी सक्तीवरून पुढे ढकलण्यात आली आहे, पण दुसरीकडे म्हणण्यात येते मागे 18 तास संजय राऊतांनी सुद्धा आरोप केलेला आहे मराठी सक्तीवरून संजय निरुपमांची भूमिका वेगळी आहे, बघा, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोललं गेलं पाहिजे अशी आमची सर्वांची धारणा आहे। मग कोणी असेल, रिक्षावाला असेल, टॅक्सीवाला असेल किंवा इतर व्यापारी असेल, निदान कामापुरती तरी त्याला मराठी यायला पाहिजे। आपण जर दक्षिणेकडची राज्य बघितली तर आपल्याला हा भेद दिसून येतो। मुंबईमध्ये कोणीही कोणत्याही भाषेत बोलतो। मुंबई सर्वांना जरी सामावून घेणार असेल तरी मुंबईचं मुंबईपण आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण टिकवायचं असेल तर मराठी टिकलीच पाहिजे असं माझं मत आहे। आपण पण टॅक्सी युनियनमध्ये होतात नेतृत्व केलेलं आहे, त्यामुळे आपण काय सल्ला द्यायचा, सूचना कराल या सगळ्या भूमिकेवर? या भूमिकेवरून टॅक्सी युनियन मी काही वर्षापूर्वी पाहत होतो। शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी माझ्याकडे जबाबदारी दिली होती। तर टॅक्सीमध्ये देखील अनेक हिंदी भाषिक होते, अनेक मुस्लिम आमचे बंधू होते, पण सर्वजण आमच्याशी बोलताना मराठीतच बोलायचे आणि आम्ही देखील त्यावेळी असंच म्हटलं होतं की जास्तीत जास्त मराठी बोललं पाहिजे आणि मराठी माणसाने देखील एक प्रयत्न केला पाहिजे की कोणालाही कोणाशी बोलताना मराठीतून पहिल्यांदा बोललं पाहिजे। एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात पर्यावरण मंत्री म्हणून त्यांच्याकडे पदभार होता, तर त्या काळात तलावाचे जे संवर्धनाचे जे काम होते ते आता पंकजा मुंडे यांनी रद्द केलेले आहे। हे बघा, हा प्रश्न मला वाटते की पंकजाताईंना विचारला तर योग्य होईल, कारण हा त्यांनी का निर्णय घेतला हे त्यांना जास्त माहिती असेल आणि मी याच्यावरती काही कमेंट्स करू शकतो। बच्चू कडू संदर्भातली नेमकी भूमिका काय, म्हणजे आता त्यांनी पक्ष विलीन करावा का पहिले पक्ष प्रवेश करावा, आमदारकी घ्यावी, मंत्रिपदासंदर्भात 6 महिन्यांना विचारावी, काय नेमकी भूमिका काय शिवसेनेची असेल? तर बघा, शिवसेनेची भूमिका तर आमच्याकडे आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबच ठरवतात आणि ज्याप्रमाणे त्यांना सांगितलं असेल, त्यांच्यात काय बोलणं झालं हे आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना कळत नाही। तर त्यामुळे त्यांचं काही बोलणं झालं असेल तर त्याप्रमाणे त्यांनी करावं, कारण शिवसेना पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि आम्हाला पक्ष वाढवण्यासाठी आज इथे देखील नागपुरात देखील पाठवलं आहे। त्यामुळे हे वाढणं, हा पक्ष जर वाढत असेल तर एव्हरीबडी इज वेलकम। सर, तरी अशी चर्चा होता की ते बच्चू कडू भाजपपासून दूरामुळे शिवसेनेसोबत घ्यावं आणि असंही बोललं जातं। असं काही नाही आहे, हा उगाचच मीडियामार्फत काहीतरी चुकीचा मेसेज पसरवला जातो। नागपूरमध्ये तुम्ही आला, काय कार्यक्रम आहे, कशा पद्धतीने नेते मंडळी आलेली आहे, स्थानिक नेते मंडळी आहे, काय कार्यक्रम आहे, बैठक आहे, ती लोक काय नवीन प्रवेश करतात? आज जे आहे ते BLAच्या संबंधामध्ये बैठक आहे, कारण सर्वेक्षणाचं काम, पुनर्विलोकनाचे मतदार यादीचं काम सुरू आहे। तर त्यासाठी जे BLA नेमण्याचे आहेत त्यांना कामं नेमून दिलेली आहेत, ते काम कसं करतात किंवा त्यांनी काम कसं करावं याविषयी त्यांना आम्ही माहिती देणार आहोत।